वेलकम बॅक टू माय चॅनल द नॉर्मल थिंग्स बाय दिव्या साखरे। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात रांगोळी काढताना होणार आहे, कारण की मी खूप मोठी रांगोळी काढते, कारण की आज आमच्या घरी हळदी कुंकू आहे। आज रथसप्तमी असल्यामुळे आम्ही आज ठेवले हळदी कुंकू। आम्हाला थोडा उशीरही झाला होता। त्यानंतर मी रांगोळी काढत होते, तोपर्यंत माझ्या छान जाऊबाईंनी सगळं असं डेकोरेशन केलं होतं। त्यात थोडा हातभार माझाही आहे। डेकोरेशन असं छान झालं होतं। त्यानंतर आम्ही तयार होण्यासाठी जाणार होतो। त्याआधी आम्ही एक छोटासा ट्रान्झिशन रील बनवला आणि आम्ही असं छानसं रेडी झालं सगळ्यांनी। मेकअप तसा पार्लरवालीनेच केला होता। तर मी आता सगळ्यांची ओळख करून देते। ही सगळ्यात मोठी माझी मावशी आणि माझी सगळ्यात मोठी जाऊसुद्धा सविता। त्यानंतर ह्या आरतीताई, त्यानंतर ह्या अर्चनाताई, त्यानंतर 4 नंबर पूजाताई, 5 नंबर अंजलीताई, 6वा नंबर माझा आहे म्हणजे मी दिव्या। आणि त्यानंतर आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतलं। नंतर छान सगळ्या बायका यायला लागल्या, आमच्या डेकोरेशनची तारीफ करायला लागल्या। सो थँक्यू त्यांनाही। आणि तुम्ही एवढं छान रेडी झालं आणि तुमचं बाळ मध्ये पचकत करणार नाही असं होऊच शकत नाही। तर आम्ही रील्ससाठी डिस्कशन करत होतो की कशा करूयात। यावेळेस आम्ही असं ठरवलंच होतं की आम्ही खूप साऱ्या रील बनवणार। त्यानंतर स्वतःचं लोक कसं दाखवत होते। त्यानंतर आहोंसोबत छान रील शूट केल्या, फोटोज काढले। नंतर ह्या जाऊबाईंसोबत आमच्या सगळ्या आम्ही 7 जावा, एक यायची राहिली, म्हणजे एका भाऊंचं लग्नच व्हायचं राहिलं। ह्या आम्ही 6 जणी, ज्यांची मी तुम्हाला आधीच ओळख करून दिली। त्यानंतर मी आणि सासूबाईंनी थोडे सेल्फीज आणि फोटोज काढले। त्यामध्ये ईशानीही होते। ईशानीने आज मला खूप जास्त परेशान केलं। असं होऊच शकत नाही की तुम्ही छान रेडी झाले आणि तुमच्या बाळाने तुम्हाला परेशान नाही केलं। ह्या आम्ही दोघी सासूना छान फोटोज काढताना त्यामध्ये सुद्धा ईशानी आहेच। ईशानी तर असणारच ना, माझं बाळ आहे शेवटी। त्यानंतर ह्या माझ्या 3 सासूबाई, ह्या एक लेडीज होत्या ज्या त्यांच्यासोबत सेल्फी काढत होत्या। त्यानंतर आम्ही एवढे व्हिडिओज फोटोज काढले की हा ब्लॉग खूप छोटा झाला। मला ब्लॉगसाठी क्लिपच घ्यायला मिळाल्या नाही, तरच आम्ही खूप रील्स शूट केल्या। यावेळेस आम्ही ठरवलंच होतं की आम्ही इंस्टाग्रामवरच्या जेवढ्या ट्रेंडिंग रील्स आहेत आम्ही तेवढ्या सगळ्या शूट करणार, आणि त्या झाल्यासुद्धा। त्यातल्या मी छोट्या क्लिप्स इथे ॲड केल्या। रील तुम्हाला चॅनलवर नक्की बघायला मिळतील, आणि रीलला लाईक करायला अजिबात विसरू नका, आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, म्हणजे तुम्ही पुढच्या हळदी कुंकवाला अशाच रील बनवू शकता। त्यानंतर मी माझ्या आहोंसोबत रील शूट केली। नंतर आम्ही छान फोटोज काढले। फोटोजच्या नादात मी इतके गुंतले की माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्स आल्या होत्या, गावातल्या मैत्रिणी, त्यांच्यासोबत शूटच घेतला नाही मी। फोटोज काढलेत, फक्त ते फोटो मी टाकले नाही। जे घरच्यांसोबत काढले, आहोंसोबत काढले आणि माझे काढले, तेच फोटो मी आज ब्लॉगमध्ये टाकलेत। आणि त्यामुळे हा ब्लॉग खूप छोटा झाला आहे, पण यापुढचे ब्लॉग्स नक्कीच मोठे येतील। तर नक्कीच मोठ्या ब्लॉग्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि शेवटपर्यंत ब्लॉग पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।